ची मागणी एकच आहे की 5 वर्षासाठी आम्हाला अध्यक्षपद द्यावं. आणि आमचा देवच विठ्ठलच गेला की एकच आहे की 5 वर्षासाठी आम्हाला अध्यक्षपद द्यावं. कृषीमध्ये तुम्ही म्हणतात ना युती झाली, मग का तुम्ही संभाजी भैयांनी का भाजपचे उमेदवार भाजपला पडले काय? ते तर आमचा घड्याळीचा उमेदवार निवडून आला. नुकसान तुम्ही तुमचंही केलो आणि आमचंही केलो. नैसर्गिक युती आहे असं सांगतायत महाराष्ट्रात. त्यामुळे ते महायुती झाली हे तुमच्याच ह्याच्यातून मी ऐकू जरूर ठेवले. युती फिसकटली आणि मिठाचा खडा टाकला अशा पद्धतीचं विधान त्यावेळेस माजी मंत्री संभाजी पाटील यांनी केलं होतं. कुणी मिठाचा खडा खरा तर टाकला? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा किंग मेकर ठरलेला आहे. 5 वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष देईल त्याच्यासोबत आपण जावं. केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते. हे कार्यकर्ता म्हणून मी पोस्ट करणं म्हणजे मला माझ्या मनाला वाटलं म्हणून पोस्ट केली. एक कार्यकर्ता म्हणून एक मनाला वेदना आहे. मी महानगरपालिकेला एक न्याय द्या, जिल्हा परिषदला एक न्याय, हे चुकीचं आहे ना. त्या बैठकीला फक्त भाजपाकडून फक्त संभाजी भैयात येत होते. शेवट फक्त आम्हाला जुरवत ठेवले आणि त्यांच्या मनामध्ये युती करायचीच नव्हती. त्यांच्यामध्ये मिठाचा खडा त्यांच्या मनाला विचारून तुम्ही त्यांच्या आत्मसात करा म्हणावं त्यांना. आज नुकसान कुणाचं झालं साहेब? तोच आज भाजपचा महापौर झाला असता ना, आम्हालाही आनंद झाला असता. राष्ट्रवादीचा उपमहापौर काँग्रेस अजित पवार गटाचा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीची जी आहे ती मागणी देखील आता त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केल्याचं पाहायला मिळतंय. लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे कौल हाती आलेले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा किंग मेकर ठरलेला आहे. या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील सर. कशा पद्धतीची ही सगळी घोडदौड आली? महानगरपालिकेनंतर कशा पद्धतीने हे गणित बसवले? 12 जागेवरती यश मिळाल्याचं पाहायला मिळतं. नमस्कार, मी प्रशांत पाटील, शहर जिल्हा कार्याध्यक्ष लातूर शहर. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 व पवार साहेबांची अशी एक जागा 13 जागा आलेल्या आहेत. तर माझा एक प्रामाणिक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हीच आमच्या वरिष्ठाकडं मागणी आहे. आमची आता माझे नेते आदरणीय बाबासाहेब पाटील असतील, संजय बनसोडे साहेब असतील, विक्रम काळे साहेब असतील, सूरज चव्हाण असतील, अफसर बाबा असतील, जे कोणी आमच्या पक्षाचे मेन पदाधिकारी आहेत, प्रमुख पदाधिकारी, हे नाही एकच मागणी आहे की आपण हा योग घडून आलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला घेतल्याशिवाय ही सत्ता बसू शकत नाही जिल्हा परिषदवर. आणि त्याच्यामुळं आपण जो कोणी आपल्याला 5 वर्षासाठी जिल्हा परिषदचा अध्यक्ष देईल त्याच्यासोबत आपण जावं. ही भूमिका एक प्रामाणिक पक्षाचा कार्यकर्ता, आता 22-23 वर्ष झालं पक्षामध्ये मी आहे, त्याच्यामुळं ही माझी मागणी आहे साहेब. मागे काही तासापासून तुम्ही केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते. काय राष्ट्रवादीची भूमिका आहे आणि काय चर्चा वगैरे सुरू आहेत का? 2 बैठका झाल्याची देखील माहिती आहे. नाही, पोस्ट हे कार्यकर्ता म्हणून मी पोस्ट करणं म्हणजे माझ्या मनाला वाटलं म्हणून पोस्ट केलेली आहे. पण जो निर्णय घेणार आहे ते वरिष्ठ पातळी निर्णय घेणार आहेत. फक्त एक कार्यकर्ता म्हणून एक मनाला वेदना आहे की तुम्ही महानगरपालिकेला एक न्याय देता, जिल्हा परिषदला एक न्याय देता, हे चुकीचं आहे ना. कारण की मी त्या कोर कमिटीमध्ये होतो. 7 जणांची कोर कमिटी होती पक्षांची. त्याच्यामध्ये आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते, संजय बनसोडे साहेब होते, विक्रम काळे साहेब होते, जिल्हाध्यक्ष मकरंद सावे साहेब होते. असे एक 7 जणांची कमिटी होती. आम्ही वारंवार बैठका घेतल्या, 5-7 बैठका घेतल्या आणि त्या बैठकीला फक्त भाजपाकडून फक्त संभाजी भैयात येत होते. आम्ही वारंवार म्हणलो की बाकीचे नेते रमेश कराड साहेब असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, अर्चनाताई असतील, बसवराज पाटील साहेब असतील, यांनाही बोलवा. पण त्यांचं एकच मत होतं की जो कोणी जो डिसिजन आहे तुम्हीच घेणार आहे, माझ्यासोबतच चर्चा करा. अहो अक्षरशः वाट बघत आम्ही 1-1 घंटे आमचे कॅबिनेट मिनिस्टर बाबासाहेब पाटील वाट बघत बसले. शेवट फक्त आम्हाला जुरवत ठेवले आणि त्यांच्या मनामध्ये युती करायचीच नव्हती. त्यांच्यामध्ये जुरवत ठेवले, युती फिसकटली आणि मिठाचा खडा टाकला अशा पद्धतीचं विधान त्यावेळेस माजी मंत्री संभाजी पाटील यांनी केलं होतं. कुणी मिठाचा खडा खरा तर टाकला होता? मिठाचा खडा त्यांच्या मनाला
विचारून तुम्ही त्यांच्या आत्मसात करा म्हणावं त्यांना, कोण मिठाचा खडा टाकला ते. मी स्पष्ट एक कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी सांगतो, आमच्याकडून युती काही तुटली नव्हती. एकंदरीत काही जागेवर थोडं बोलणं चालू होतं, तर मी असेल, माझी एक जागा असेल, चंद्रकांत बिरादार असतील, ह्या दोघांनी मी म्हणजे लास्टच्या टाईमला म्हणलो आम्हाला लढायची काही, पक्षाचं जर भलं होत असेल तर काही अडचणी आम्ही लढवत नाही. आणि जिथं नुकसान होऊ लागले तिथं तुम्ही युती करा. आज नुकसान कोणाचं झालं साहेब? आज काँग्रेसचा महापौर बसला, उपमहापौर बसला, तोच आज भाजपचा महापौर झाला असता ना. आम्हालाही आनंद झाला असता राष्ट्रवादीचा उपमहापौर, काहीतर आम्हाला स्टँडिंगवर घेता आलं असतं. प्रत्येक कार्यकर्ता ह्याच्यामध्ये आनंदोत्सव साजरा केला असता. नुकसान तुम्ही तुमचंही केलो आणि आमचंही केलो. मग आता जिल्हा परिषद जे कौल हाती आलेले आहेत त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? कशा पद्धतीनं आता स्ट्रॅटेजी ठरली पाहिजे? कारण नैसर्गिक युती आहे असं सांगतायत महाराष्ट्रात, त्यामुळं अलायन्स मध्ये जे आहे ते आपण एकत्र येऊन सत्ता स्थापन करू असं ते सांगतात. आता जिल्हा परिषदमध्ये महायुती झाली हे तुमच्याच ह्याच्यातून मी ऐकू लागलो. फक्त युती झाली हे उदगीर मतदारसंघात आणि अहमदपूर मतदारसंघात झाली. बाकी चाकूरमध्ये युती झालेली नाही, निलंगामध्ये युती झालेली नाही, कासारशी ह्याच्यामध्ये शिवरानपाळमध्ये झालेली नाही, औसामध्ये हे आम्ही आमचे प्रत्येक कॅन्डिडेट उभा केलेले आहेत तिथं. मग आता उदाहरण म्हणल्यासारखं आपण शिरशीमध्ये तुम्ही म्हणतात ना युती झाली, मग का तुम्ही संभाजी भाई का भाजपचे उमेदवार भाजपला पडले काय? तिथं आमचा घड्याळीचा उमेदवार निवडून आला. असं प्रत्येक ठिकाणी उजनीला उमेदवार होता आमचा. मग आता तिथले जे निवडून आले त्यांची भूमिका पक्षांकडे काय आली? त्यांचं म्हणणं काय नेमकं? पक्षाकडे भूमिका म्हणजे सर्वांची एकच भूमिका आहे. तळागाळातला कार्यकर्ता म्हणून प्रत्येकांची जिल्ह्यातून ती एकच मागणी आहे की काही असो की राष्ट्रवादी काँग्रेसला हे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे भेटावं. कारण की आतापर्यंत हा असा योग, मी जवळ 20-22 वर्षामध्ये पासून राजकारणात आहे, 2002 पासून असा योग कधी आला नाही. आणि ही संधी आहे, या संधीचं आपण सोनं करावं हेच वरिष्ठाला आमच्या मागणी आहे. जो काही निर्णय घेतील हे पक्षश्रेष्ठी घेतील, वरचे नेते घेतील, हे आमचे जिल्ह्यातले प्रमुख. आणि वरी आज उद्यामध्ये वरी बैठक आहे म्हणजे मुंबईला, त्यातून जो डिसिजन येईल तो डिसिजन आम्हाला मान्य आहे. पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ही मागणी माझी शेवटपर्यंत मागणी राहील. 40 वर्षाचा देखील फॉर्म्युला चर्चा झाल्याचं बैठकांमध्ये बोललं जातं. असं काही फॉर्म्युलाची चर्चा झाली नाही? मी तेवढा ती गोष्टी मला माहीत नाहीत काय फॉर्म्युलाचं, कारण की त्या दिवशी आमचे वरिष्ठ मंडळीच होते, मंत्री साहेब बाबासाहेब पाटील साहेब, विक्रम काळे साहेब, संजय बनसोडे साहेब, हे तिघ चौघ होते. त्याच्यामुळं तो विषय मला माहीत नाही. पण आमची मागणी एकच आहे की 5 वर्षासाठी आम्हाला अध्यक्षपद द्यावं. मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच विनंती करतो हात जोडून की महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही जिल्हा परिषद झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं अध्यक्षपद बसवायचं तो माहीत नाही, पण आम्हाला एक वेळेस लातूर जिल्ह्याला एक संधी द्या की जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा होऊ द्या. हीच आमच्या नेत्याला अजित पवार साहेबांना श्रद्धांजली असेल, एवढीच कळकळीची विनंती करतो. अनेक कार्यकर्ते असतील किंवा हे सगळ्या निकालानंतर देखील भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. कशी ही भावनिक अटॅचमेंट निकालापर्यंत पाहायला मिळाली असं वाटतं तुम्हाला? नाही, आमचा देवच विठ्ठलच गेला की सांगायचं मला. आज दादा राहिले असते आमच्यामध्ये, हे तुम्ही 12-13 जागा बघतात ना, त्याच्याहून आणखीन पुढं यश भरपूर हे झालं असतं. आता आमचा पाठीराखात आमचा कणाच म्हणजे मोडल्यासारखा झाला दादा गेल्यामुळं. आता जो काही आहे निर्णय आहे तो जनतेने दाखवला आणि आज अजितदादा गेल्यामुळे ती काय मला पोकळी भरून येता येणार नाही. पण एवढं सांगू इच्छितो की हे जे लोकांनी जे आम्हाला आमच्या पाठीमागं उभे राहिले ते काही अजितदादाचीच पुण्य आहे, एवढंच मी बोलू शकतो. बाकी प्रशांत पाटील यांनी सांगितलेलं आहे की आपल्या पक्षातील अनेकांचं म्हणणं आहे, त्याच पद्धतीनं माझं कार्यकर्ता म्हणून म्हणणं आहे की जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष आहे
तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीची जी आहे ती मागणी देखील आता त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं आकड्याचे गणित हे किंगमेकरच्या भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आला आहे. त्यामुळं कशा पद्धतीची चर्चा होतात, कशा पद्धतीची बार्गेनिंग होते आणि जो आहे प्रमुख पद हे कुणाला मिळतं, कसे फॉर्म्युले येतात याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.